लिपिक कर्मचाऱ्यांचे असहकार बेमुदत काम बंद आंदोलन। महाराष्ट्रातील लिपिक संवर्गातील प्रामुख्याने 4था वेतन आयोगापासून वेतनदृष्टी अद्यापही सुधारित करण्यात आलेली नाही। तसेच पदोन्नतीचे स्तर कमी करणे, नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या अनुकंपा प्रतीक्षा सूचीवरील सर्वांना जुनी पेन्शन लागू करणे, सन 1982 ची जशास तशी जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करणे, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे जलसंधारण विभागात समावेशन न करणे इत्यादी जिल्हा परिषदेच्या व विविध विभागातील लिपिक संवर्गातील प्रमुख मागण्या संदर्भात राज्य संघटनेने प्रशासन व अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन दिले, परंतु अद्यापही शासन स्तरावरून दखल घेण्यात आलेली नाही। त्यामुळे लिपिक वर्गीय कर्मचारी यांच्यात तीव्र नाराजी असून संतापाची लाट उसळली आहे। सदर मागण्या संदर्भात विविध संघटनांनी सक्रिय पाठिंबा दर्शवून 16 फेब्रुवारीपासून लिपिक वर्गीय संवर्गातील जिल्हा मुख्यालय व पंचायत समितीमधील सर्व लिपिकांचे उक्त तारखेपासून असहकार बेमुदत कामबंद आंदोलन करीत असल्याबाबत निवेदन देण्यात आले। याच असहकार आंदोलनाचा पुढील टप्पा आज सोमवारी 23 फेब्रुवारीपासून चंद्रपूर मुख्यालय, सर्व पंचायत समित्या व क्षेत्रीय कार्यालयातील लिपिक कर्मचारी यांनी बेमुदत काम बंद करून जिल्हा परिषदेसमोर असहकार बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे। मी गणेश गेडेकर, अध्यक्ष जलसंपदा विभाग, जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटना जिल्हा शाखा चंद्रपूर तर्फे आज विविध मागण्यासाठी जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा आयोजन केलेला आहे। तर याच्यामध्ये प्रमुख मागण्या हेच आहे का लिपिक संवर्गावर जो अन्याय झालेला आहे तर त्या अन्याय दूर करणे, त्यासाठी कर्मचाऱ्यांची जे वेतन श्रेणी आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करणे, वेतन श्रेणी सुधारणे, त्यानंतर जुनी पेन्शन जशान तशी लागू करणे आणि महत्त्वाची म्हणजे पदोन्नतीचा स्तर जो आहे तो कमी करणे, एवढे आमच्या 3 प्रमुख मागण्या आहेत। आणि या मागण्याची शासनाने दखल घ्यावी आणि ह्या मागण्याची जर दखल जर घेतली नाही तर आमचं आंदोलन समोर असंच चालू राहील, याची शासनाने दखल घ्यावी। जय महाराष्ट्र संघटना जिल्हा परिषद चंद्रपूर शाखा, मी जिल्हा पालक अध्यक्ष महेश भुत्तेवार। आमचं जे आज काम बंद आंदोलन आहे ते वेतन त्रुटी संबंधाने असून प्रथम मागणी आमची वेतन त्रुटीची आहे। त्यानंतर आमच्या पुन्हा 2 मागण्या आहेत, त्या म्हणजे एक तर पदोन्नतीचा स्तर कमी करणे आणि दुसरी आहे जुनी पेन्शन योजना जशास तशी लागू करणे। या 3 प्रथम मागण्या घेऊन आम्ही या आंदोलनात सहभागी झालेलो आहोत। जर समजा शासनाने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही किंवा आम्हाला जर पाचारण केलं नाही, चर्चेसाठी पाचारण केलं नाही तर हे आंदोलन आमचं पुढेही बेमुदत सुरू राहणार असं आम्ही ठरवलेलं आहे।